नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत आणि सुरक्षा उपलब्ध करण्याचे प्रशासनाला निर्देश दिलेत। यावेळी ते काय म्हणालेत पाहूयात। एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाहीये, कारण शेतामध्ये पाणी आहे। त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसकट पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। ज्यांची घरं वाहून गेली, घरं पडलीत, मी आता जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून जर त्यांना घर बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकलो, कारण त्या स्वतःच मालकी जागा असली तर तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं। म्हणजे ताबडतोब त्यांना मदत करता येईल। नंबर 1, टेम्पररी शेल्टरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहे त्या किंवा कुठे सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतोय। तिसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग सर्व संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झालेल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेटच्या द्वारे काही मदत करता आली, संसार उद्ध्वस्त आहेत काय तर राहिले नाही, तर ती एक मदत करण्याचा एक पर्याय आम्ही त्या ठिकाणी सुचवलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज।